स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये, आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत आपल्या सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि मला एक सांगा, मला इथे विचारायचंय, सगळ्यांना असं विचारायचंय की तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी किती वेळ करता, काय काय करता, कोणी सांगू शकेल? हा, तुम्ही इथे या, अजून तो या, तुम्ही पण इथे या, मला बोलायचंय तुमच्याशी. हा, तुमचं नाव सांगा ताई. गौरी गौतम मेहर. माहेर कुठले तुमचं? माहेर संभाजीनगर. आणि सासर? सासर मुंबई. सासर मुंबई. ओके, बरं ठीक आहे. पण मला एक सांगता येईल की काय करते? आठवड्यातले 3 तास घालवते. आठवड्यातले 3 तास. ओके, काय करते? 3 गाण्याचा क्लास करते. मी शिकते. गानसेन होता यायला पाहिजे, गानसेन नाही होता आलं तरी बरोबर आहे. तो विचार ठेवून मी गाण्याचा क्लास करते. अच्छा, म्हणजे स्वतःचा हा त्यातून तुला आनंद मिळतो. बरोबर. त्यासाठी तू आठवड्यातून 3 तास घालवते. बरोबर. हा ताई, तुझं नाव सांग. मी कविता दिलीप शिंदे. हा, ऑफिशियली मला सोशल वर्क किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये मी थोडं काम केलेलं आहे. अच्छा. आणि NID NIFT आर्किटेक्चरच्या मुलांचं फाउंडेशन वगैरे घेते. सोशल मला खूप आवडायचं काम करायला, पण आफ्टर 20 इयर्स असं कुठेतरी रिअलाइज झालं की सोशल करता करता थोडंसं राजकीय किंवा एखादं आपल्याला व्यासपीठ मिळालं किंवा एखादं पद मिळालं तर आपण ज्या नारी किंवा जे बाल कल्याण किंवा जे असं नारी सबलीकरणाचं हे जे काम असतं, आपल्या मैत्रिणींनाच काही वाटतं आपण की खूप चांगले आहोत, पण काहीतरी बॅक ऑफ माइंड प्रॉब्लेम असतातच. अशा सगळ्यांना पुढे घेऊन चालण्यासाठी एक छोटंसं पद घेऊन मी आता सध्या शहरामध्ये कार्यरत आहे. आणि त्याच अनुषंगाने महिलांसाठी आणि आपल्या सगळ्या छत्रपती संभाजीनगरच्या सख्यांसाठी मला खूप काम करण्याची इच्छा आहे. बस ह्याच आपल्या ह्या माध्यमातून मी सांगायची प्रयत्न करते. बरोबर राजकारणात गेलेले आहे. मी काय विचारलं होतं की स्वतःच्या आनंदासाठी काय करता, ते सोडून बाकी सगळं सांगत होत्या, पण जे काय सांगितलं ते खूप छान बोलल्या. स्वतःचा आनंदच हा मला नंतर जाणवायला लागलं की राजकारणातच मला मिळणार आहे. त्या अनुषंगाने मी ह्या क्षेत्रात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की समाजसेवा करून तुम्हाला आनंद मिळतो. अगदी अगदी एक्झॅक्टली. हा, तेवढंच मला विचारायचं होतं. बाकी काय नाही, पण काय करत स्वभाव गुण जात नाही ना. चान्स मिळाला की लगाव छक्का. मग मी इथे थांबू की मी जाऊ? नाही नाही नाही, तुम्ही असल्याशिवाय कसं होईल? मी विचारलो आपलं. हा, हरकत नाही. क्या बात आहे. म्हणजे बघितलं ना की प्रत्येक ताई स्वतःच्या आनंदासाठी काय ना काहीतरी करत असते, किंवा त्या आनंदामुळे तिला एक एनर्जी मिळत असते आणि पुन्हा ती तिच्या संसारामध्ये रमत असते. माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला तो आनंद मिळावा. पण ह्या सगळ्याचा विचार करून सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत आणलेला आहे की तुम्हाला तुमचा वेळ आनंदाचा घालवता यावा, हीच या भावाची इच्छा असते. आणि त्यासाठी सोहळा सख्यांचा आपण करत असतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता ताईंना विनंती करतो, तुम्ही ताईंना की तुम्ही समोर जाऊन बसायचे. व्हेरी गुड. या सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी तर निघणारच, माहेरबद्दल फार फार बोललं जाणारच, हो की नाही? चला तर मग जाऊया ह्या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. चंदा शैलेश छिद्रावार. किती वर्ष झालीत लग्नाला? 32 वर्ष झाले सर. 30 वर्ष. हो 32 वर्षाचा संसार. हो काय करतात भाऊजी? इंजिनियर आहेत सर ते. इंजिनियर आहेत. माहेर कुठलं? नांदेड. आणि सासर? नांदेड जवळच आहे, कंधार मधून आहे. काय सांगशील ताई माहेर बद्दल? सर, माहेर म्हणजे माहेर हा शब्दच असा आहे की प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपलं म्हणजे माहेर असावं. भले 1 दिवसासाठी, अर्ध्या दिवसासाठी, कुठं ना कुठं तरी आपल्याला आधार असावा. आणि हेच कारण आहे की मला आधार नाही सर. मला आई नाही आणि वडीलही नाही आहेत सर. मला आई नाही आणि वडीलही नाही आहेत सर. त्यामुळे सर म्हणजे कुठे जायचं, भाऊ बहिणी वगैरे सर्वजण आहेत, पण शेवटी आई वडिलांची उणीव कोणीच कमी करू शकत नाही ना सर. आणि अशातच असे काही प्रसंग येतात सर की त्यावेळेस म्हणजे आपल्याला आई वडिलांची इतकी गरज असते की म्हणजे कोणी आपण जवळ येऊ शकत नाही सर. आत्ताच अशात कोरोना झाला सर, आणि त्यावेळेस मला आणि माझ्या मिस्टरांना खूप जास्त म्हणजे
सिरियसच होतो सर, आम्ही दोघंही सिरियस होतो. माझ्यापेक्षा माझे मिस्टरच होते, पण माझ्या मुलीने जे काही केलं सर, तिनं एका माझ्या आईची उणीव पूर्ण केली सर. आईची उणीव भासून हो, आईची उणीव भासू दिली नाही सर. त्यामुळं असं कधीतरी वाटतं, देवानं मला माझ्याकडनं आई वडील नेले, पण आईच्या रूपानं सर मला मुलगी खूप छान भेटली. इतका जीव लावते ती, कधी म्हणजे कशाची उणीव भासू देत नाही सर. आज तिचं लग्न होईल सर थोड्या दिवसामध्ये. तर असं वाटतं की तिला सुद्धा म्हणजे मी सर तिचे माहेरपणाचे जे मला नाही भेटले ते देवानंद तिला पूर्ण भेटावं सर. ते जे माहेरचे माया वगैरे असेल ते तिला पूर्ण भेटावं हीच इच्छा आहे सर. आणि तू नक्कीच ती देत असशील तू. हो सर, ते एकच मुलगी आहे सर मला, त्यामुळे मुलगा नाही आहे मला, एक मुलगी आहे. म्हणूनच म्हटलं आईच्या रूपात तीनच आली आहे सर मला. खूप जीव लावते, खूप छान आहे सर. ओके ओके. पण ताई तू माहेरे जेव्हा जातेस तेव्हा माहेरे जाणं होतं का? पण होतं सर, काही प्रोग्राम वगैरे काही कार्यक्रमानिमित्त जाते. वहिनीही खूप चांगले आहेत, भाऊ चांगले आहेत, पण काही थोडंसं म्हणतात ना सर, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बरोबर आहे. त्यामुळे मग आहे माहेर, पण शेवटी आई नाही, हेच थोडीशी एक खंत आहे सर. वाह, क्या बात आहे ताई, खूप छान. ताई, आणि तू ज्या पद्धतीने खरं तर तू बोलतेस ना, अगदी मन मोकळेपणाने व्यक्त होतेस ना, ते बघून खरंच या भावाला खूप छान आनंद होतो. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. तू बसू शकते. हे सगळं काय चाललंय तुमचं? मेकअप का बरं? पण मेकअप छान दिसायचंय, हुकमाची राणी बनायचंय. अच्छा, पण हुकमाची राणी असं होता येत नाही. त्याच्यासाठी आपले काही खेळ आहेत आणि ते खेळ खेळल्यानंतर त्या सगळ्या खेळातून जी एक शेवटची पहिली ताई आपली जी येते ना, ती विराजमान होते हे आपल्या मानाच्या खुर्चीवरती. म्हणजे तशा तुम्ही तुमच्या घरातल्या हुकमाच्या राण्या आहेतच, पण आपल्या या खेळामध्ये हुकमाची राणी होण्यासाठी असं सोपी गोष्ट नाही आहे ही. सगळे खेळ खेळावे लागतात, सगळे अडथळे पार करून मग ही खुर्ची मिळते, मानाची खुर्ची, आहे की नाही? मग मी आता तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही स्थितीवर जाऊन बसायचंय आणि बघायचंय की आजच्या भागामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी. या तुम्ही बसा. लकी ड्रॉ बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या तायांच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. आणि लकी ड्रॉ मधून या 16 तायांची निवड झालेली आहे आपल्या पहिल्या खेळासाठी. या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होईल. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी अगदी मस्तपैकी छान नाचायचंय. एका क्षणी मी म्हणेल स्टॅच्यू, तेव्हा तुम्ही आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. आणि जी ताई हरेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती सुद्धा बाद. ओके, तर मग अशा 6 ताया बाद होणार आहेत आणि सुरू करूया आपला हा खेळ. पण त्यासाठी म्युझिका प्लीज. ताई तू बोल बघू. हा, म्युझिकल प्लीज. काय चाललंय तुझं? हा भाऊजी बघणार आहेत हे सगळं. चला तर सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज.
सगळ्यांची एकच ते स्टाईल रे. या ताई तुम्ही बाद, या ताई तुम्ही पण बाद झालेल्या हसतायत. हे बघा डोळे मिसकवते ताई बाद झालेले. या व्हेरी गुड. अरे बापरे. हरिपाठ हरिपाठ. ताई असली तुझी ताई बाद झालेली आहे. अगं ताई हसते. ताई बाद झालेली तू हसलेली आहे इथं इथं बाजूला. ताई तुम्ही बाद झालेली आहे. तुम्ही मान हलवलेली आहे. या इथं. हो या इथं. ताई हल लाग जरा तरी. ताई डोळे हलवले. ताई ताई इथं बाद झालेली आहे. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. दुसऱ्या फेरीमध्ये या सगळ्या 10 ताया इथे आलेल्या आहेत आणि या फेरीतला खेळ आहे. आता हा खेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती झाला असेलच. हा कप पेपर कप आहे तो असं डोक्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर मी 1 2 3 म्हणेन. 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ती लाईन पार करायची. कपाला हात लावायचा नाही. जाताना कप पडला तर पुन्हा तो कप घ्यायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. 1 2 3. लक्षात घ्या. हा काही कप पडलेले आहे. काही कप पडले माग मागे लवकर. हा कप पडलेले आहे मागे. कप पडलेले आहे. कप पडलेले आहे तुमचा. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हे पहा. हा हा शबाश शबाश. हा व्हेरी गुड. हात लावायचं नाही. कपडा हात लावायचं नाही. हा व्हेरी गुड. हा शबाश. हा व्हेरी गुड. हा हात खाली हात खाली. हा शबाश. हा शबाश. हा हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हे कप माझाच पहिला कप या खेळातून या 5 ताया आल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीतला हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे. प्रत्येक ताई समोर एक डिश ठेवलेली आहे. त्यामध्ये पीठ आणि त्या पीठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. फुंकर मारून ते नाणं बाहेर काढायचे. ते तोंडात घ्यायचे आणि तोंडात पकडून ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची. हा पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय स्ट्रॅटेजी वापरली आहे? काहीच नाही. मला काहीच समजत नाही. काही समजत नाहीये. म्हणजे खेळ कळलाच नाहीये. कळलेला आहे पण कसं एवढं पीठ माझ्याकडून बाहेर जाईल हे कळत नाही. आणि तो कॉईन मी कसा तोंडात धरणार? फुंकर मारायचे पीठ. कॉईन कसा येणार आतमध्ये? येणार येणार येणार. कसा बरोबर येणार? येणार. बघू मग. तीच तर गंमत आहे ना. चला तर सुरू करूया हा खेळ. रेडी. चला तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा मिळालं कॉईन. ये पाच. शबाश शबाश. हा ये पाच. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा लवकर ये पाच. हा शबाश. हा लवकर लवकर. हा व्हेरी गुड. हा मिळालंय का? फुंकर फुंकर मारायचे. अरे फुंकर मारायचे. अरे काय काय फुंकर मार गेलीच येत आहे रे. या ज्या 5 ताया आज ज्या काही दिसत आहेत. हो 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 बघा. बघा बघा. हो हो क्या बात आहे. अरे पुसायचं नाही. हा काय सांगाल भाऊजींना तुम्ही? जिंकण्यासाठी काही पण. आणि फुंकर प्रेमाची या खेळामधून या 2 ताया गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि त्यापैकी सोडणार आहे आजची हुकुमाची राणी. कसं वाटतंय ताई शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहे? खूप छान. छान वाटते. वाटलं होतं शेवटच्या खेळापर्यंत येईल. हो. हा आत्मविश्वास पाहिजे. हा कसं वाटतंय ताई? छान वाटतं. छान वाटते. हुकमाची राणी होणार. हो नक्की. ऑडियन्सनी साथ दिली तर. ऑडियन्सनी साथ. मैत्रिणीच आहेत ना सगळ्या? काही तुझ्या कोण मैत्रिणी आहेत? माझा ग्रुप सगळा आहे कुठे थांबलेला. तुमचा ग्रुप कुठे?
हा म्हणजे हा ग्रुप आहे तो नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. तर ह्या ग्रुपने ह्या ताईंना मदत करायची आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा पण ताई तुझं माहेर कुठलं, नाव सांगा ती. माझं नाव विद्या संतोष ठाकरे. हा माझं माहेर भोकरदन आहे. आणि सासर सासर पण भोकरदन जवळच आहे. हो का? अरेंज मॅरेज. मी काहीच नाही बोललेले. आणि भाऊजी काय करतात? भाऊजीचा ट्रॅव्हलचा व्यवसाय. ट्रॅव्हल्स, क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग. रचिता शशिकांत रुद्रवार. माहेर कुठलं? उदगीर, लातूर जिल्हा. लातूर जिल्हा. आणि सासर? बीड जिल्हा. बीड जिल्हा. क्या बात आहे. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? मार्केटिंग जॉबला आहेत. मार्केटिंग जॉब. व्हेरी गुड, क्या बात आहे. चला तर मग आता आपला हा खेळ सुरू करूया. या खेळात दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. हा आणि पट्टी बांधल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती दोन्ही ताया नाचणार आहेत, गोल गोल फिरणार आहेत आणि जसं संगीत थांबेल तसं तुम्ही फुगा फोडायला जायचंय. पहिल्यांदा जी ताई फुगा फोडेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता डोळ्यावरती पट्टी बांधून झालेली आहे. त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचंय, जागेवरतीच नाचायचंय, जागेवरतीच नाचायचंय, गोल गोल फिरायचंय. हा गोल गोल फिरायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. बसून घ्या. हा खाली बसून घ्या. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मागे या. मागे या. अरे माझ्या पुढे पुढे येतोय. या ताईंनी पहिल्यांदा जी काय मला धडक दिलेली आहे, डायरेक्ट मी बाहेरच. एवढा कोणाचा राग काढला माझ्यावर? कोणाचा राग काढला मला सांग बरं. मला सांग काय झालं? एवढ्या सगळ्या तुझ्या मैत्रिणी होत्या, हा काय झालं तरी पण फुगा फोडला गेला नाही? खूप जणांचा आवाज येत होता त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. हा काय झालं? एक मिनिट. हा काय झालं? सर तिने खाली जे बसले ना ते उठलेच नाही. तिला उठ म्हणत होते, अगं उठ उठ, जवळ जाऊन म्हणत होते तिला. अरे माझ्या पुढे पुढे येतोय. अहो तुम्ही उठ म्हणजे जवळ जवळ. अरे तिला कसं कळणार आहे मला सांगा, कसं कळणार आहे मला सांगा. मैत्रिणीवरचा अतिविश्वास भावला. विद्याताई जिंकल्या. खूप खूप अभिनंदन. त्यांनी पण खूप छान खेळलं, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त कन्फ्युजिंग झालं सगळं. या ताईंच्या हातात माईक आल्यानंतर जो काय आतमधला जो प्रवक्ता बाहेर येतो ना, त्या बाबे आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. यात कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी काही बोलत नाहीये. हा आणि क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या आजच्या भागाच्या हुकमाच्या राणीसाठी. ओ हो.